लाईव्ह झालं. किती किती आहेत? हॅलो, मला आवाज येतोय का? हॅलो हॅलो. अजून कोणी जॉईन नाही आहे. इथे कमेंट्स दिसतील किंवा करायची असेल तर इथे कॅमेरा बदलता येतो मागचा किंवा पुढचा. झालं. हॅलो. हां हां. डिटेल्स आवाज येतोय का? हॅलो. हळूहळू जॉईन होऊन जाईल. ओके. आवाज आवाज एक 2 मिनटं आपण थांबूया आणि लोक जॉईन होत आहेत. त्यानंतर आपण सुरू करूया. ओके, बऱ्यापैकी आपण सुरू करायला हरकत नाही. मित्रांनो, सर्वप्रथम आपलं स्वागत आणि ह्या लाईव्ह सेशनमध्ये नाशिक विकास न्यूज यांचेही आभार आणि धन्यवाद. आज मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. मित्रांनो, आज महत्त्वाचा विषय आहे. मी माझा थोडक्या परिचय झाला असेल. मी प्राध्यापक रामदास भोंग HPT महाविद्यालयामध्ये आहे आणि इतिहास विषयाची शिकवतोही आणि त्यामध्ये काही संशोधन करण्याची आणि वाचण्याची थोडी आवड आहे आणि त्यानुसार आपण जे काही मला शिवाजी महाराजांविषयी जे वेगळे जे पैलू आहेत त्या पैलूंविषयीची जी माहिती त्याचीच आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्यातले बरेच आपल्याला माहिती असतात, पण काही वेगळे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर आपण या ठिकाणी आज चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे महाराष्ट्राचा माणूस असा एकही नाही ज्याला शिवाजी महाराज आणि त्यांच्याविषयी इतिहास आपल्याला माहिती नाही. कारण महाराष्ट्राचं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जीवन हे शिवाजी महाराजांच्यापासून सुरू होतं आणि त्यांच्यापर्यंत थांबत असतं. त्यामुळे आपल्या सर्वांच्या मानाचा, अभिमानाचा विषय हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हे शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना मात्र आपण जो अभ्यास समोर येतो आहे, आता सध्या शिवाजी महाराजांविषयी बरेच वेगवेगळे विद्वान त्या ठिकाणी ग्रंथ लिहिलेले आहेत. काही संशोधन आता करत आहेत. त्याहीच संशोधनाचा आढावा घेतल्यानंतर किंवा ते संशोधन वाचल्यानंतर मलाही काही वेगळे मुद्दे शिवाजी महाराजांविषयी दिसून आले. त्यातल्या त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचा जो आपला विषय त्यामध्ये निवडला मी त्यासाठी का छत्रपती शिवाजी महाराजांचा स्त्रियांविषयी काय दृष्टिकोन होता याविषयीची चर्चा आपण या ठिकाणी करण्यात येईल. मित्रांनो, लक्षात घ्या, सध्याचा इतिहास जो आहे किंवा वर्तमानात जो इतिहासाचा अभ्यास केला जातो, मांडला जातो, बहुसंख्येने जो मांडला जातो, त्या अभ्यासामध्ये शिवाजी महाराजांच्या अभ्यासामध्ये किंवा एकूण इतिहासाच्या अभ्यासामध्ये 2 प्रकारचे इतिहास त्या ठिकाणी असतात. आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे किंवा आपण ते समजून घेतलं पाहिजे. एक जो इतिहास असतो तो पॉप्युलर हिस्ट्री म्हणून त्याचे इतिहास संशोधनामध्ये गणना केली जाते आणि दुसरी अकॅडमिक हिस्ट्री. याच्यामधला बेसिक जो फरक आहे, पॉप्युलर हिस्ट्री म्हणजे काय, तर आता एखाद्या महापुरुषाचं दैवतीकरण करणं, त्याच्याविषयी आपल्या मनात आदर आहे, पण त्या खरा इतिहास बाजूला सोडून त्याविषयीची भव्य दिव्यता अशा पद्धतीने तो मांडणं, अभिनिवेशाने तो इतिहास मांडणं, अशा पद्धतीने इतिहास त्या ठिकाणी मांडला जातो. आणि त्यांचे जे मूळ विचार आहेत, मूळ जो इतिहास आहे तो काही जो समाजाला खऱ्या अर्थाने दिशा देणारा असतो. त्यांनी स्वतः त्या इतिहासाचा त्यांच्या आयुष्यात ज्या घटना घडलेल्या असतात त्या प्रेरणादायी आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी असतात आणि त्याचा अभ्यास वर्तमानामध्ये होणे गरजेचं आहे. आणि त्या वर्तमानातल्या काही प्रश्नांची सोडवणूक आपल्याला इतिहासातल्या त्या आपल्या महापुरुषांच्या एकूण वर्तनावरून किंवा त्यांच्या धोरणावरून आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. त्यातलं महत्त्वाचं धोरण म्हणूनच आपण शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्त्रियांविषयीचं काय धोरण होतं
याविषयीचा अभ्यास त्या ठिकाणी केला पाहिजे. महत्त्वाची गोष्ट आता एकूण लोकसंख्येच्या 50% स्त्रिया आहेत आणि त्याविषयी शासनाची धोरणं आणि एकूण समाजाचा दृष्टिकोन हा बघितला तर आपल्याला त्याविषयी चर्चा करावी लागेल किंवा त्याविषयी खूप चांगलं काही असं चित्र आपल्याला म्हणावं तसं दिसत नाही आहे. त्यामुळे ह्या शिवाजी महाराजांच्या वर्तमान त्यांच्या ध्येय धोरणातून आपल्याला काही प्रेरणा घेता येईल का, यासाठी सुद्धा हा विषय महत्त्वाचा आहे. मित्रांनो लक्षात आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्याला माहिती आहे त्यांची जडणघडणच मुळात राजमाता जिजाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी झालेली असते. त्यामुळे बालपणापासूनच स्त्रियाजी महाराजांच्या वर स्त्री असलेल्या जिजाबाईंचा प्रभाव त्या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे त्यांची पुढील वाटचालीची जी धोरणं आहेत ती स्त्रियांविषयी अतिशय आदराची असलेली होती, त्यांचा सन्मान करणारी होती, त्याचबरोबर त्यांचा मान आणि सन्मान वाढवणारी अशी त्यात दिसली होती. आपल्याला इतिहासामध्ये एवढं माहिती, आपल्याला रांझ्याच्या पाटलाचं उदाहरण माहिती असतं किंवा अन्य 1-2 उदाहरणं सोडली तर आपल्याला ती माहीत नसतं. मात्र शिवाजी महाराजांनी आपल्या एकूण पूर्ण कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्रिया ज्या त्यांच्या एकूण कालखंडामध्ये आल्या आणि त्यांच्याविषयी त्यांनी जी भूमिका घेतली ती आपल्याला एकदा समजून घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला आताही त्या ठिकाणी लक्षात येईल. त्याची चर्चा करत असताना सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे का मध्ययुगीन कालखंड असा कालखंड होता ज्या कालखंडामध्ये आपल्याला लक्षात केलं सैन्यामध्ये किंवा लढाईच्या प्रसंगी जात असताना त्या सरदार असतील, सैनिक असतील, राजे महाराज असतील, ते आपल्याबरोबर लवाजमा घेऊन त्या ठिकाणी जायचे. लवाजमा म्हणजे काय, रोजच्या जीवनात लागणारा जे काही त्यांच्या जीवनात लागणारे असणारे घटक असतील ते सर्व ते आपल्या सैन्याच्या बरोबर लढाईच्या प्रसंगी घेऊन जात होते. कारण लढाई हा 1 दिवस 2 दिवस चालत होतं, काही लढाई वर्ष त्या ठिकाणी चालत होत्या. मध्ययुगामधली ते एक वैशिष्ट्य म्हणता येईल. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी सैन्यामध्ये स्त्रियांना घेऊन जाण्याचा जो नियम किंवा जो प्रथा त्या कालखंडामध्ये होती त्याला मात्र त्यांनी छेद दिलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. कारण त्यांनी सांगितलं लढाई हरल्यानंतर किंवा लढाई चालू असताना शत्रू पक्षाच्या पासून जर आपल्या कुणब्यामध्ये आपल्या सैन्यामध्ये स्त्रिया जर असतील तर शत्रू पक्षापासून त्यांना धोका त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि त्याचबरोबर जलद गतीने जर लढाई करायची असेल तर आपल्याबरोबर इतर सामान्य आणि स्त्रिया असणं चुकीचं त्या ठिकाणी होतं. त्यांनी सैन्याच्या हालचाली लवकर होत नाही आणि त्यामुळे बऱ्याच वेळेस प्रसंगी जिंकलेल्या लढाई आपल्याला हारायच्या प्रसंग त्या ठिकाणी येऊ शकतो. आणि ह्या सगळ्या कारणामुळे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण तिथं लढाईला चाललेलो आहोत. आपलं जे उद्दिष्ट आहे, आपल्या शत्रूला जो पराजित करायचं त्या उद्दिष्टापासून आपण काही प्रमाणात विचलित होऊ शकतो. कारण आपल्या मागे काळजी आपल्या त्या सैन्याच्या बरोबर असणाऱ्या स्त्रिया, बालकं की इतरांचे, त्यामुळे सक्तीने नियम त्या ठिकाणी केलेला होता का लढाईच्या प्रसंगी कुठल्याही स्त्रीला, कुठल्याही आधी सरदारांना असेल, वतनदारांना असेल किंवा सैनिकांना असेल, आपल्याबरोबर घेता कामा नये असा सक्त आदेश होता. म्हणजे मोहिमेवर कुठल्याही स्त्रिया न्यायचं नाही, जेणेकरून त्यांचा अपमान होणार नाही आणि त्यांच्याविषयी ते सुरक्षित त्या ठिकाणी राहतील हा नियम. आणि सैन्यसुद्धा पूर्ण ताकदीनुसार जलद गतीने त्या ठिकाणी आक्रमण करून शत्रूला परास्त करू शकतो. कारण शिवाजी महाराजांची लढण्याची जी नीती होती ती ज्याला आपण गुरिल्ला वॉर किंवा गनिमी काव्याची पद्धत होती. अचानक हल्ला करून त्वरेने ते मागं येणं या सर्वांसाठी ही गोष्ट महत्त्वाची होती. मित्रांनो लक्षात घे, हे असं म्हणताना आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायचा असेल तर तत्कालीन काळातले पुरावेसुद्धा अभ्यासावे लागतील. वेग म्हणून चालणार नाही. लक्षात घ्या, आपल्याला इतिहासामध्ये पुरावा असल्याशिवाय बोलणं हे चुकीचं आहे असं मानलं जातं. त्यामुळे आपण अभ्यास करताना अभिनयाच्याऐवजी त्या कालखंडामध्ये कुठले पुरावे उपलब्ध आहेत त्यांच्या धोरणाशी हे जे अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येते का मोहिमेवर स्त्रिया नेऊ नये याचा जो नियम होता हा नियम. हॅलो, आवाज येतोय का? कोणते कमेंट्स करा, एखादा आवाज मला आवाज येतोय का? प्लीज कोणीतरी एखादी कमेंट्स करा, म्हणजे आवाज येतोय का?
हॅलो, कमेंट्स करा कोणीतरी. आवाज येतोय का? हॅलो हॅलो, आवाज येतोय? फोन करा. वेगवेगळे जे इतिहासकार आहेत, वेगवेगळे जे इतिहासकार आहेत, ह्या इतिहासकारांच्या लेखणीमधून, त्यांच्या तत्कालीन काळातल्या पुराव्यामधून सुद्धा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणाविषयी, मोहिमेमध्ये स्त्रियांविषयी काय त्यांचं मत होतं, हे याच्या आपल्याला त्या ठिकाणी पुरावे सापडतात. म्हणजे लक्षात याचं उत्तम अभ्यास करायचं जर आपण ठरलं तर निकोलो मनुची नावाचा जो इतिहासकार, परकीय प्रवासी जो आहे, जो मुघलांच्या बरोबर त्या ठिकाणी बऱ्याच काल ठिकाणी राहत होता, बरोबर होता, त्यांच्या मोहिमेवर बरोबर होता, दक्षिणेच्या मोहिमेवर सुद्धा बऱ्याच वेळेस तो असायचा. या निकोला मनुचीने असं लिहून ठेवलेलं आहे का तत्कालीन कालखंडामध्ये मोगलांच्या बरोबर सैन्यामध्ये बादशाच्या अंतपुरामध्ये बऱ्याच स्त्रिया त्या स्वारीबरोबर त्या ठिकाणी असायच्या. मात्र शिवाजी महाराजांच्या स्वारीबद्दल असं काही असलेलं त्याला आपल्याला दिसून येत नाही आहे. त्याचबरोबर मनुची बरोबरच आपल्याला डॉक्टर फ्रायर नावाचा जो इतिहासकार आहे तो असं म्हणतो का शिवाजी महाराजांच्या सैन्याच्या त्या कुणब्याला किंवा सैनिकांना सक्त अशी ताकीद होती का आपल्या छावणीत आत्ममोहिमेबरोबर असताना कुणीही स्वतःची धर्मपत्नी, कुळबीन अथवा रक्षा, हे मध्य कालखंडातल्या हे कुळबीन असेल किंवा रक्षा असेल, ह्या वेगळ्या ठेवलेल्या ज्या स्त्रिया असायच्या यांच्यासाठी, दुय्यम पत्नी ज्या असायच्या यांच्यासाठी म्हणून हा शब्द असा. याच्यापैकी कुणीही मोहिमेवर नसावं असे उल्लेख डॉक्टर फ्रायर नावाचा जो इतिहासकार आहे हा त्या ठिकाणी आपल्या त्या लेखकांमध्ये, परकीय इतिहासकार जो आहे तो आपल्या लेखामध्ये करतो आहेत. म्हणजे आपण फक्त भारतीय इतिहासावरून किंवा भारतातील लोकांनी किंवा महाराष्ट्रीयन तत्कालीन काळातल्या भारतात असलेल्या इतिहासकारांनी लिहिण्यापेक्षा आपलं ते मत खरंच बरोबर आहे की नाही हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला तत्कालीन काळातल्या इतिहासकारांच्या सुद्धा नोंदी त्या ठिकाणी बघावं लागतं. त्यामुळे फ्रायरची जी नोंदणी आहे, ही नोंद आहे, ही आपल्याला महत्त्वाची त्या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर तो असंही म्हणतो का शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये, मोहिमांमध्ये स्त्रियांना अन्न याला मज्जाव होता, असं बरेच 2-3 वाक्य त्या ठिकाणी तो लिहितो. आणि यावरून आपल्याला ते लक्षात येतं का नुसतं आपण म्हणतो म्हणून नाही, तर तत्कालीन काळातले समकालीन जे वेगळे शत्रूच्या पक्षामधले असलेले जे काही इतिहासकार असेल किंवा ते लेखनिक असतील, प्रवासी असतील, हे सुद्धा शिवाजी महाराजांच्या या धोरणाविषयी त्या ठिकाणी नोंदवून ठेवत आहेत. त्याचबरोबर अजूनही आपण जर त्याच्या तत्कालीन काळातल्या जर नोंदींचा अभ्यास केला, ह्या सैन्याच्या संदर्भात शिवाजी महाराजांचे काय धोरणं होते किंवा त्यांनी कसा सक्तीने त्याला विरोध केला होता, तर आपण अजून अभ्यास जर केला तर आपल्याला असं लक्षात येईल आणखी एक जो फ्रेंच अधिकारी आहे, त्याचं नाव मार्टिन नावाचा जो फ्रेंच अधिकारी होता, तो कर्नाटक मोहिमेच्या वेळेस 3 दिवस त्या ठिकाणी तो बरोबर त्या ठिकाणी होता किंवा त्या मोहिमेच्या वेळेस तो उपस्थित होता. आणि तो त्या रोजनिशी म्हणजे ब्रिटिश किंवा हे जे परकीय प्रवासी जे होते, हे आपण ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणचे ज्या घटना ते बघत होते त्या घटना ते स्वतः लिहून ठेवत होते. आणि आपल्यासाठी याच्यासाठी त्या महत्त्वाच्या आहेत का परकीय प्रवाशांना शिवाजी महाराजांविषयी सुद्धा आत्मीयता होती नव्हती, त्यांना काही घेणं नव्हतं, किंवा मोगलांविषयी सुद्धा परकीय प्रवासी होते, त्यांना जे दिसलं ते त्यांनी जे दिसलं ते खरं त्या ठिकाणी लिहून त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या जे नोंदणी आहे हे आपल्याला अतिशय महत्त्वाच्या नोंदणी म्हणून त्या ठिकाणी गृहीत धरता येतं. आणि आपली म्हणणं किंवा आपलं जे मत आहे त्याला पुष्टी त्या ठिकाणी मिळलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. तो कर्नाटक मोहिमेच्या रोजनिशीमध्ये जो लिहितो तो असं म्हणतो का शिवाजीराजाच्या छावणीमध्ये कसलाही भपकेबाजपणा नव्हता किंवा अनावश्यक सामानाची गर्दी नव्हती आणि स्त्रियांवर तेथे संपूर्ण बंदी होती, असा स्पष्ट उल्लेख तो आपल्या रोजनिशीमध्ये त्या ठिकाणी जी पद्धत त्या मोहिमेवर ते स्पष्ट उल्लेख असा वेगळ्या मोहिमेमध्ये परकीय इतिहासकार असतात, त्यामुळे त्यांचा उल्लेख आपल्याला अतिशय महत्त्वाचा उल्लेख म्हणून त्या ठिकाणी धरता येतो.
त्याचबरोबर ते असा उल्लेख जो करतो की सामानाची गर्दी नसावी, म्हणजे लक्षात घ्या जलद हालचाली करण्यासाठी सुद्धा हा उपयोग होतो. आणि मोहिमा जिंकण्या, शिवाजी महाराज जेवढ्या मोहिमा जिंकल्या त्याच्यामध्ये ही जी धोरणं होती त्यांची, ही अतिशय महत्त्वाची धोरणं त्या ठिकाणी होती. जर स्त्रिया नेल्या असत्या तर त्याचं उदाहरण परत नंतरच्या आपल्याला लक्षात येईल. पानिपतच्या मोहिमेमध्ये आपण का हरलो, तर त्याच्यामधले जे महत्त्वाचा जो मुख्य मुद्दा आहे, तो मुख्य मुद्दा असा आहे का मराठ्यांच्या सैन्याबरोबर मोठ्या प्रमाणात बाजारबुणगे, स्त्रिया, धर्मपत्नी अशा बऱ्याच लवाजमा होता. आणि तेव्हा हालचाली करण्याला मर्यादा आल्या, आणि त्या मर्यादा आल्यामुळे मोहीम आपण जिंकू शकलो नाही. हे नंतर प्रूव्ह झालेलं आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की ह्या मोहिमेमध्ये त्यांनी कुठंही आपल्याला स्त्रियांना घेतलेलं त्या ठिकाणी दिसून येतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे त्या कालखंडामध्ये, मध्ययुगीन कालखंडामध्ये एखाद्या शत्रूवर हल्ला केला आणि शत्रूचा पराजय केल्यानंतर त्याच्याकडे असलेले सगळे जे साधनं आहेत त्याची लूट केली जायची. म्हणजे विजित पक्ष जो असेल, विजय झाला असणारा जो पक्ष असेल, सैन्य असेल, हे हरलेल्या पक्षाचं किंवा हरलेल्या सैनिकांच्या सामानाची लूट केली जायची, त्यांच्या शस्त्रसामुग्रीची लूट केली जायची. त्याचबरोबर त्यांच्या असलेल्या स्त्रियांची सुद्धा त्या ठिकाणी लूट केली जायची. धनसंपत्तीबरोबर स्त्रियांची त्या ठिकाणी लूट केलेली आपल्याला दिसून येते. त्यांना ते पकडून आणले जायचे आणि त्या शत्रुपक्ष विजित लोक जे ते त्या पद्धतीने एक वस्तू म्हणून स्त्रियांकडे त्याची लूट त्या ठिकाणी केलेली दिसते. शिवाजी महाराजांनी मात्र हे सक्तीने, आपल्याला असं लक्षात येईल, याला त्यांनी पायबंद घातलेला दिसले. शिवाजी महाराज लूट शत्रूच्या पक्षामध्ये लूट केलेली आहे, मात्र ती संपत्तीची लूट केलेली आहे. त्यांनी कुठंही, आपल्याला असं लक्षात येईल का कुठंही त्यांनी स्त्रियांना, एखाद्या मोहिमेमध्ये स्त्रियांची संपत्तीवर स्त्रियांनाही घेऊन आली असं कुठेही त्या ठिकाणी दिसलेले आपल्याला पूर्ण इतिहासाच्या अभ्यासातून त्या ठिकाणी दिसत नाही. असं जर कोणी केलं तर ते करू नये यासाठी जबर फरमान किंवा ह्या नियमाचं उल्लंघन जर कोणी केलं तर त्याला प्रचंड मोठी या प्रकारची शिक्षा त्या ठिकाणी दिली जात होती. किंवा स्त्रियांचा अपमान शिवाजी महाराज सहन करत नव्हते. हे आपल्याला तत्कालीन काळाच्या वेगवेगळ्या कागदपत्रांच्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. अन्य जर आपण ह्याच संदर्भातलं जर युद्धातल्या मोहिमेतून स्त्रियांना आणू नये याविषयी जर काही नियम किंवा काही संदर्भ आपण जर शोधायचा प्रयत्न केला तर आपल्याला काही संदर्भ तत्कालीन काळातल्या इतिहासामध्ये सापडतात. त्या म्हणजे फॉरेन बायोग्राफी ऑफ शिवाजी या ग्रंथामध्ये, हा युरोपियन एका विद्वानाने लिहिलेला ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये तो असं लिहितो, शिवाजी महाराज त्याच्या सैन्याला सक्त ताकीद देत आहेत की युद्ध लुटीमध्ये किंवा युद्ध करत असताना कुठल्याही स्त्रीला उपद्रव होता कामा नये अशी सक्त ताकीद आणि हुकूम त्या ठिकाणी दिले. आणि असं जर कोणी केलं तर त्याला गंभीर गुन्हा मानून त्याचे डोळे काढले जात होते, हातपाय तोडले जात होते आणि त्याला वेळप्रसंगी देहदंडाची सुद्धा शिक्षा दिली जात होती. हे लक्षात घ्या, आपण शिवाजी महाराजांच्या इतका आदर्श का घेऊ शकतो किंवा का घ्यायचा आहे. आत्ताचे वर्तमान जे राजकर्ते आहेत त्यांनी आपण नुसतं शिवाजी महाराज की जय म्हणून चालणार नाही, शिवाजी आमचं दैवत म्हणून चालणार नाही, सगळेच म्हणतात. मात्र त्यांच्या ध्येय धोरणानुसार आपण जर काही आचरण केलं तर नक्कीच वर्तमान काळात सुद्धा स्त्रियांविषयीचे चालले जे अन्याय अत्याचार आहे आणि त्याला पायबंद बसणे, शासन स्तरावर त्याला नक्की पायबंद बसू शकतो. मात्र शिवाजी महाराजांच्या सारखं आदर्श किंवा आचरण त्या ठिकाणी करणं आता आपल्याला आवश्यक आहे. नुसतं परकीय इतिहासकारात शिवाजी महाराजांच्या या धोरणाविषयी बोलत नाहीत, तर आपलं लक्ष शिवाजी महाराजांचे मुख्य शत्रू जो होता मुघल, या मुघल दरबारी असणारे जे इतिहासकार आहेत, या मुघल दरबारी असणाऱ्या इतिहासकार म्हणजे शत्रू पक्षातले इतिहासकारसुद्धा शिवाजी महाराजांच्या ह्या धोरणाविषयी त्यांचा गौरव करताना आपल्याला दिसून येतात. मोगलांच्या छावणीमध्ये असणारा जो खाफी खान नावाचा जो इतिहासकार आहे, तो तत्कालीन काळ समकालीन आहे शिवाजी महाराजांचा, तो खाफी खानसुद्धा शिवाजी महाराजांच्या स्त्रियांविषयीच्या दृष्टिकोनाची स्तुती करतो त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. याचं एक उत्तम उदाहरण जर आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला असं लक्षात येईल का ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाला कळाली, त्यावेळेस तो औरंगजेब, लक्षात घ्या आपण शिवाजी महाराजांचा
प्रमुख शत्रू. कारण आता शिवाजी महाराज हे दोन धर्मामधले शत्रू होते. कारण शिवाजी कालखंडातलं लढाई ही दोन धर्मांची लढाई होती असं जे चित्रण केले जातं हे पूर्णपणे पूर्णपणे बरोबर नाही असं ह्या तत्कालीन काळातल्या पुराव्यात सापडून त्याचा उत्तम पुरावा आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. जे औरंगजेबाला आपण शिवाजी महाराजांचा परमशत्रू मानतो, तो औरंगजेबसुद्धा शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर तो असं म्हणतो की आपल्या हातात पडलेल्या शत्रूंच्या स्त्रियांच्या आबरूची कदर करणारा एक महावीर मरण पावला. बघा इथे गौरवपूर्ण उद्गार खाफी खान आपल्या, हा जो मुघल इतिहासकार आहे तो आपल्या ग्रंथात औरंगजेबाने कशा प्रकारचे उल्लेख काढले याचं उदाहरण तो त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे शत्रूच्या स्त्रियांसुद्धा शत्रूच्या इतिहासकारां किंवा शत्रूच्या मनातसुद्धा शिवाजी महाराजांच्या स्त्रीविषयक धोरणाचा किंवा त्यांच्या दृष्टिकोनाचा आदर आपल्याला असलेला त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे जसे परकीय इतिहासकार त्यांच्या धोरणाविषयीचं पुष्टी आपल्या त्या ठिकाणी करतात, तसे मोगलांचे इतिहासकार जे भारतातले त्यांचे होते तेही शत्रू असणारे सुद्धा शिवाजी महाराजांच्या स्त्रीविषयक धोरणाविषयीचं स्तुती केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर निकोलो मनुची नावाचा जो इतिहासकार आहे तो इतिहासकारसुद्धा काही गोष्टी त्या ठिकाणी नमूद करतो शिवाजी महाराजांच्या ह्या धोरणाविषयी. तो असं लिहितो का त्याने शिवाजी महाराजांना म्हणजे कसं लिहितो की शिवाजी महाराजांच्या धोरणाच्या बरोबरीनेच ज्याला आपण औरंगजेबाला त्याचा शत्रू म्हणतो, काही प्रमाणात कदाचित शिवाजी महाराजांचा तो दक्षिणेत असलेला जो प्रभाव आहे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोनाचा, त्याचा प्रभाव औरंगजेबावर पडतो का काय असं एक उदाहरण आपल्याला या स्त्री याच्यामध्ये या निकोलो मनुची याच्या ग्रंथामध्ये औरंगजेबाच्या संदर्भामध्ये आलेला त्या ठिकाणी दिसून. त्यामुळे तो असं म्हणतो का औरंगजेबाने जेव्हा गोळकोंड्याच्या बादशाहाला त्या ठिकाणी लुटलं होतं, त्या बादशाची जी संपत्ती आहे त्याचा मोठा साठा मिळवला, मात्र ह्या साठ्यामध्ये ही लूट करताना त्याने त्या गोळकोंड्याच्या त्या शत्रूच्या स्त्रियांना मात्र त्याने हात लावलेला दिसून येतो. कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांचं असलेलं स्त्रियांविषयीचं हे धोरण आणि जनमानसामध्ये असलेला त्याचा जो प्रभाव आहे, या प्रभावाचा हा सुद्धा प्रभाव कदाचित औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेमध्ये असताना त्याच्यावरसुद्धा जाणवलं. कारण औरंगजेबाला लक्षात आलं असेल किंवा त्याला ते असं जाणवलं असेल का स्त्रियांना हात लावून इथल्या लोकांना किंवा इथल्या जनसामान्य माणसाला ते आवडत नाही. त्यामुळे औरंगजेब कदाचित असं म्हणू शकतो की औरंगजेबाचा तो प्रभाव पडला का काय दक्षिण मोहिमेच्या अनुषंगाने काय, असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणण्यास काही प्रमाणात वाव त्या ठिकाणी असल्याने दिसून येतो. म्हणजे अर्थ काय होतो याचा अर्थ, याचं सारांश बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं का इंग्रज असतील, फ्रेंच असतील, डच असतील, ह्या त्याचबरोबर औरंगजेबासारखा मोगल असेल, ह्या सर्व शासकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणभूमीमधील असलेल्या स्त्रियांच्या विषयीचा जो दृष्टिकोन आहे किंवा शत्रूच्या स्त्रियांविषयीचा आदर्शचा दृष्टिकोन आहे याविषयी विपुल त्या ठिकाणी संदर्भ त्या ठिकाणी सापडतं. आणि हे एक आदर्श आपल्याला या पद्धतीने शिवाजी महाराजांचा त्यांच्या धोरणाचा अभ्यास करताना लक्षात येतो, जो आपण आजच्या काळामध्ये सुद्धा तो तेवढाच लागू पडतो. प्रत्येकाने असा विचार, राजकर्ते असतील की जनसामान्य असेल, प्रत्येकाने जो शिवाजी महाराजांचं आपण जे नाव घेतात त्यांनी या पद्धतीने स्त्रियांचा आदर आपण करतो आहोत का याकडे सुद्धा किंवा समाजामध्ये अशी प्रबोधन आपण करतो आहोत का याकडे सुद्धा आता जाणीवपूर्वक आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा आपण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे आपण खऱ्या अर्थाने अनुयायी होऊ शकू, भक्त नाही अनुयायी त्या ठिकाणी होऊ शकू. त्यामुळे हा एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला शिवाजी महाराजांच्या स्त्रीविषयक धोरणाची. आणखी चर्चा जेव्हा आपण करतो, आणखी मुद्द्याची जेव्हा आपण चर्चा करू, त्यामध्ये जसं जनसामान्यांच्या स्त्रियांविषयी शिवाजी महाराजांच्या दृष्टिकोनातून तो एक महत्त्वाचा दृष्टिकोन हा एक आदर्शपूर्ण असा दृष्टिकोन होता, तसंच राजकर्त्या ज्या स्त्रिया आहेत यांच्याविषयी सुद्धा एक विशिष्ट धोरण शिवाजी महाराजांचं होतं. लक्षात घ्या, तत्कालीन काळामध्ये शत्रू असतो, तो स्त्री असो पुरुष असो. तत्कालीन मध्ययुगातलं जे एकूण वातावरण त्या ठिकाणी होतं किंवा परिस्थिती त्या ठिकाणी होती, या परिस्थितीतून आपल्याला असं लक्षात येईल
का समोर शत्रू असतो ते स्त्री असो पुरुष असो याच्याबरोबर एकाच शत्रू म्हणूनच त्या ठिकाणी व्यवहार केला जायचा. मात्र शिवाजी महाराजांनी यामध्ये सुद्धा एक आदर्शवत व्यवहार त्या ठिकाणी एक परिपाठ, व्यवहाराचा परिपाठ त्या ठिकाणी आपल्याला घालून दिले दिसतो. त्याची काही उदाहरणं आपल्याला वेगवेगळ्या संदर्भामध्ये, वेगवेगळ्या संदर्भ साधनांमध्ये त्या ठिकाणी सापडतात. त्याच्यामधलं एक उदाहरण जर आपण बघायचं झालं तर दक्षिणेतील मोहीम जी होती शिवरायांची, दक्षिण भारतातली ज्यामध्ये कोकण, कानाडा प्रांतामधले जी मोहीम होती त्यामध्ये बेदनूर नावाचा जो प्रांत होता, या प्रांतामध्ये एक विधवा स्त्री शासिका होती आणि तिचा पती वारल्यामुळे ती स्वतः त्या प्रांताची शासिका झाली. तिचा लहान मुलगा तिने शासक करून ती त्याची संरक्षिका म्हणून त्या ठिकाणी त्या प्रांताचं राज्यकारभार त्या ठिकाणी बघत होती. मात्र त्याचेच काही नातेवाईक जे आहे त्या विधवा स्त्रीला उपद्रव त्या ठिकाणी करायचे. आपल्याला माहिती आहे एक स्त्री जर स्वतंत्रपणे काही कारभार करू लागली, काही कर्तृत्व गाजू लागली, तर वर्तमानात देखील सुद्धा आपण ज्याला आधुनिक म्हणतो या काळात सुद्धा त्या स्त्रियांना अडचण निर्माण करणारे बरेच आसपासचे असतील तीही परिस्थितीत आज जशी होती तशी त्या कालखंडात सुद्धा होती. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे या विधवेला त्याचे आसपास नातेवाईक जे हे राजसत्तेसाठी किंवा अन्य कारणासाठी त्रास देत होतानी त्यांच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी किंवा मदत ही मागण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या विधवेने मदत मागितली. आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा ती स्त्री काही शिवाजी महाराजांची नातलग कुणी नव्हती, ती एका वेगळ्या प्रांताची शासिका होती. मात्र प्रांत वेगळा किंवा शत्रूची स्त्री असं काही भेद न करता एका स्त्रीने आपल्याकडं मदत मागितली आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांनी सुद्धा तिच्या मदतीला जाऊन तिचा जो काही प्रश्न होता, तिला जे त्रास देणारे अन्य लोक आहेत त्यांच्यापासून त्यांची मुक्तता केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर नुसते विधवा असली का असह्य स्त्रियांना शिवाजी महाराजांनी त्या कालखंडात मदत केली असं नाही आहे. तर जे लढणाऱ्या ज्या स्त्री आहेत, लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज मध्य कालखंडामध्ये आपल्याला माहिती आहे फक्त पुरुष सैनिकच लढत होते असं नाही, ते काही कर्तबगार अशा महिलासुद्धा शासिका त्या कालखंडामध्ये होत्या. आणि त्याचे उदाहरण आपल्याला अभ्यासताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येतात. त्यामध्ये शत्रूच्या ज्या स्त्रिया असतील, योद्धा स्त्रिया असतील, लढणार असतील, त्यांचासुद्धा सन्मान शत्रू असला तरी त्यांचा एक स्त्री म्हणून सन्मान शिवाजी महाराजांनी बऱ्याच ठिकाणी केलेल्या दिसून त्यांनासुद्धा एक सन्मानाची वागणूक दिलेली आपल्याला वेगवेगळ्या उदाहरणावरून त्या ठिकाणी दिसून येते. त्याचं उत्तम उदाहरण जर आपल्याला बघायचं असेल तर रायबागी नावाची एक स्त्री होती, एक शासिका लढवय स्त्री होती. म्हणजे माहूर जो प्रदेश आहे, माहूरचा देशमुख सावरगाव, म्हणजे उदाराम माहूरकर हा देशमुख हा सावरगार नावाचा एक भाग आहे. त्या ठिकाणी होता. त्या ठिकाणची त्याला 52 महालांची देशमुखी ही मुघलांकडून त्या ठिकाणी मिळाली, कारण तो प्रदेश मुघलांचा होता. त्या प्रदेशामध्ये म्हणजे अकबरापासून त्या प्रदेशाची शासिका, त्या माहूरच्या शासिका ह्या रायबागीन आणि त्यांच्या कुळाकडे त्या ठिकाणी असले दिसून येते. ह्या रायबागिनीला अकबराने तो प्रदेश दिला होता. नंतर तोच प्रदेश त्याचनंतर शहाजहान जो आहे त्यानेसुद्धा हा प्रदेश कंटिन्यू केला आणि त्याची जी शासक होता त्याला राजे उदाराम असा एक पदवीसुद्धा त्या रायबागींच्या पतीला, म्हणजे आधीचे जे शासक होते तिला दिलेले आपल्याला दिसून. शिवाजी महाराजांचा जो संबंध आला त्या भातवडीची जी लढाई आहे ती, ह्या लढाईमध्ये त्या भातवडीची जी लढाई होती या लढाईमध्ये मोठ्या प्रमाणात ह्या रायबागींनी पराक्रम केलेला उल्लेख आपल्याला, म्हणजे जी लढाई आपल्याला 1624मध्ये झालेले दिसून येते. आणि त्या 1624मध्ये झालेल्या लढाईमध्ये या रायबागींनी मोठा भातवडीच्या लढाईमध्ये रायबागींचा नवरा तिने एक मोठ्या प्रमाणात पराक्रम केला आणि त्याच्यामध्ये ती लढाई करताना तो मेला किंवा हे झाला. हा एक राजपूत सरदार होता किंवा राजपूत शासक होता. याच्या पराक्रमाचा सन्मान म्हणून औरंगजेबाने त्याला रायबाघन असा किताब त्या ठिकाणी दिला होता. जसं आदिलशहा बादशहाने जावळीच्या चंद्रराव मोरेंना चंद्रराव हा किताब दिला होता, तसं मुघलांनी
ह्या म्हणजे मुघलांचा शासक औरंगजेब याने त्या शासकाला म्हणजे कुणाला तर माहूरचा जो देशमुख आहे उदाराम याला रायबागन हा किताब त्या ठिकाणी दिलेला होता आणि त्या रायबागनचीच पत्नी म्हणून तिला रायबागीन असा उल्लेख इतिहासामध्ये त्या ठिकाणी येतो. शिवाजी महाराज आणि रायबागीन ह्या दोघांचा संबंध कधी आला तर जेव्हा आपण इतिहासाचे पुरावे जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा उंबरखेडची जी लढाई आहे या उंबरखेडच्या लढाईनंतर आपल्याला शिवाजी महाराजांचा आणि रायबागेल हिचा संबंध आलेला त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे शिवाजी महाराज सुरत लुटीनंतर जेव्हा माघारी त्या ठिकाणी येत होते त्या माघारी आल्यानंतर त्याला ह्या रायबागेंनी अडवलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो आणि महाराजांच्या फौजेनी त्या रायबागींना चारी बाजून घेरलं, त्यांच्यामध्ये तुंबळ अशी युद्ध झालं. मात्र शेवटी ती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी शरण आली. खूप निकराने प्रतिकार केल्यानंतरही शेवटी शिवाजी शरण आली आणि शरण आल्यानंतर मात्र ती शत्रूची स्त्री आहे किंवा एक शत्रू आहे असं जरी समोर असलं तत्कालीन काळातला जो त्या काळातला जो प्रघात होता किंवा परंपरा होती, शत्रू असतो, स्त्री असो पुरुष असो कोणी असो त्याला शिक्षा केली पाहिजे असं जे धोरण त्या ठिकाणी किंवा परंपरा होती त्याला छेद देण्याचं काम शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी केलं दिसून येतो. ते म्हणजे शत्रू असणारी मात्र लढणारी जी स्त्री ती रायबागीन हिला शिवाजी स्वतःच्या सैन्यावर आक्रमण केले जरी असलं तरीसुद्धा हिचा सन्मान त्या ठिकाणी युद्ध जिंकल्यानंतर सुद्धा तिचा साडी चोळी देऊन वस्त्रालंकार देऊन तिचा सन्मान त्या ठिकाणी केलेल्या उदाहरण आपल्याला या इतिहासामध्ये त्या ठिकाणी दिसू. म्हणजे शत्रूच्या स्त्रियांच्या विषयीसुद्धा आदरभाव हा बाळगला पाहिजे. स्त्री आहे ती स्वतःची असो शत्रूची असो किंवा इतरांची असो हा जो दृष्टिकोन छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेला आहे तो आपल्याला आदर्श त्या ठिकाणी. तर आपल्याला वर्तमान स्थितीमध्ये माहिती आहे आपण नेटच्या ह्या किंवा सोशल मीडियाच्या जगामध्ये आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो, वेगळ्या महापुरुषांची नावं घेतो, मात्र आपला दृष्टिकोन कसा आहे किंवा आपण कोणाला ट्रोल करतो कसं ट्रोल करतो हे आताच कुणाला सांगायची गरज नाही. म्हणून जे म्हणून काय स्त्रियांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत असेल आपलं सर्वांचं वर्तन हे त्यांना शोभेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी असली पाहिजे. आपल्याला लक्षात येईल शिवाजी महाराजांचं स्त्रियांविषयीचं दृष्टिकोन किंवा अभ्यास करताना जेव्हा आपण म्हणतो ते आपल्याला जनरल एक उदाहरण सुभेदाराचं उदाहरण म्हणजे आपल्याला कल्याणच्या सुभेदाराचं उदाहरण त्या ठिकाणी बऱ्यापैकी सर्वांना त्या ठिकाणी माहिती असतं. हे आपल्यालाही माहिती आहे का कल्याणचा जो सुभेदार आहे मुल्ला अहमद जो विजापूरचा जात असताना शिवाजी महाराजांनी त्याच्यावर आक्रमण केलं आणि दोघांमध्ये तुंबळ युद्ध झालं आणि त्यामध्ये त्याचा पराभव झाला. शिवाजी महाराजांच्या ह्या लढाईच्या वेळेस म्हणजे सोमदेवाच्या मुल्ला अहमदच्या विरुद्ध लढाईच्या वेळेस सोमदेव नावाचा त्या ठिकाणी सरदार आबाजी सोमदेव हा अधिकारी त्या ठिकाणी होता आणि कल्याण हे तसं महत्त्वाचं ठिकाण असल्यामुळे तो आपल्या प्रदेशात असला पाहिजे ह्या उद्देशाने तो घेण्यासाठी किंवा त्याची व्यवस्था लावण्यासाठी आपल्याला लक्षात येईल आबाजी सोमदेव ह्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी कल्याणवर त्या ठिकाणी पाठवलं होतं आणि ह्या लढाईमध्ये सोमदेवाने कल्याणवर छापा मारला आणि मुल्ला अहमद यास बंदी त्या ठिकाणी केलं होतं आणि तत्कालीन काळाच्या प्रथेनुसार शत्रूच्या प्रदेशातले जे साजोसामान असेल सैन्य असेल अन्नधान्य असेल गुरंढोरं असतील शस्त्र असेल खजिना असेल याचा तो लूट घेऊन आला आणि त्याचबरोबर त्या कल्याणच्या सुभेदाराची सुनेचा सुद्धा त्या ठिकाणी तो घेऊन आला. त्याला असं वाटलं का शिवाजी महाराज कारण त्याचा दोष नव्हता. तत्कालीन काळाची प्रथा अशी होती का राजा लुटीच्या वेळेस ज्या स्त्रिया त्या ठिकाणी मिळत जायच्या त्या राजांना म्हणजे तत्कालीन काळात शासक शिवाजी महाराजांना नाही तत्कालीन काळातल्या शासकांना त्या भेट केल्या जायच्या. अशाच प्रथेनुसार कल्याणच्या त्या मोहिमेमध्ये आबाजी सोमदेवने त्या सुभेदाराच्या सुनेला त्या ठिकाणी आणल्या आणि शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी भेट केली. मात्र शिवाजी महाराज आपल्याला पुढं माहिती का त्यांनी तिचा साडी चोळी देऊन उचित सन्मान केला आणि आदरपूर्वक त्या ठिकाणी त्यांना पाठवलं. एक गोष्ट इथं लक्षात घ्या आपण अकॅडमिक हिस्ट्रीचा दृष्टीने अभ्यास करत आहोत त्याला पुरावा लागेल सगळ्यात
तर ह्या कल्याणच्या सुभेदाराच्या प्रकरणाविषयी वेगवेगळ्या इतिहासकारांची वेगवेगळी मतं त्या ठिकाणी आहेत. काही इतिहासकारांचं मत आहे की असं काही घडलेलं नाही आहे, म्हणजे असं काही प्रकरण जिथं त्या ठिकाणी घडलेलं नाही. असं जरी असलं म्हणजे त्यामध्ये जे शकवले असेल किंवा शिवभारत असेल, यांचं म्हणणं असं किंवा पोर्तुगीज कागदपत्र आहे, याच्यात कुठेही एक कल्याणच्या सुभेदाराचा उल्लेख त्या ठिकाणी ह्या ह्या घटनेचा उल्लेख त्या ठिकाणी आलेला त्या ठिकाणी दिसत नाही. मात्र चिटणीस मल्हारराव चिटणीस जे शिवचरित्र श्री शिवचरित्र छत्रपती महाराज यांच्या बखरीमध्ये हा उल्लेख त्या ठिकाणी येतो किंवा शिवदिग्विजय बखर याच्यात काही ठिकाणी हा उल्लेख त्या ठिकाणी आलेला असं. म्हणजे ही घटना बरोबर असू किंवा काय म्हणता येईल त्याला चुकीची असू, मात्र या धोरणावरून मात्र शिवाजी महाराजांचं ते वर्तन आपल्याला त्याची पुष्टी करणारं, जरी ते ऐकीव माहितीच्या आधार असलं तरी पुष्टी करणारं त्या ठिकाणी असलं दिसून. आणखी काही जेव्हा आपण याचे उदाहरण त्या ठिकाणी बघू, एक लक्षात घ्या, शिवाजी महाराजांच्या स्त्रीविषयक धोरणाची अभ्यास करताना मोठ्या प्रमाणात आपण 3 टप्पे जर याचे केले तर म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये ही प्रकरणं जेव्हा जेव्हा घडली त्यानुसार त्यांच्या वयाचा संदर्भ, त्यांचे आकलन किंवा त्यांचे समज याविषयी जर केलं तर आपल्याला लक्षात त्याच्यामध्ये अगदी बालपणाची घटना असेल किंवा अगदी त्यांच्या शेवटच्या कालखंडामध्येची घटना असेल, या तिन्ही घटनांमध्ये कुठंही बदल, धोरणामध्ये कुठेही बदल झालेला दिसून येतं. उदाहरणार्थ जेव्हा रांझेच्या पाटलाची घटना झालेली, आपल्याला 3 घटना महत्त्वाच्या याच्यात आपण चर्चा करू शकतो. रांझे गावचा जो पाटील आहे त्याच्याविषयीची घटना आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर कल्याणच्या सुभेदाराची घटना माहिती आहे आणि कानाडा प्रांतातली जी काही देसाई आहे हिच्याविषयीची घटना आपल्याला त्या ठिकाणी माहिती. लक्षात घ्या, रांझ्याच्या पाटलाची जी घटना आहे या घटनेला आपल्याला माहिती आहे का, ते रांझेचा पाटील आहे त्यांनी त्या ठिकाणच्या गावची आबाजी गुजर, त्या पाटलाचा आबाजी गुजर त्या ठिकाणी होता आणि त्या ठिकाणचा वतनदार त्या ठिकाणी होता आणि मात्र त्यांनी पाटीलच्या याच्या त्या काळची सरंजामी व्यवस्थेची जी मानसिकता होती त्यानुसार ते एका स्त्रीचा त्याने अपमान केला आणि त्याची शिक्षा म्हणून आपल्याला सर्वांना माहिती का शिवाजी महाराजांनी त्याची जहागिरी जप्त केली, त्याची पाटीलकी जप्त केली आणि त्याचे त्याचे हातपाय तोडण्याची त्या ठिकाणी शिक्षा त्या ठिकाणी दिलेली होती. तो शिक्षा शिवाजी मला लक्षात घ्या, तो जिवंतसुद्धा राहायला पाहिजे शिक्षा भोगायला, यासाठी म्हणून सुद्धा त्यांनी तरतूद केली. लक्षात, शिक्षा झाली, तो एकदा जर त्याला फाशी दिली असती तर तो विषय संपला असता. मात्र त्याला त्याची शिक्षा बघून आजूबाजूचे जे इतर सरदार मंडळ किंवा इतर आहेत त्यांना तो बोध होता आला पाहिजे, त्यांच्यात दहशत बसली पाहिजे म्हणून त्याला जिवंतसुद्धा त्या ठिकाणी ठेवलं होतं आणि त्याची जागिरी नंतर आपल्याला लक्षात येईल की त्याच्याच एका नातेवाईकाला त्या ठिकाणी दिली आणि त्याला जिवंत ठेवलं. म्हणजे लोकांमध्ये दहशत त्या ठिकाणी निर्माण झाली की जर आपण स्त्रियांविषयी जर असं काही अपशब्द बोलू किंवा कृती करू तर शिवाजीराजे अशा कठोर प्रकारची शिक्षा आपल्याला देतील. लक्षात घ्या, हे प्रकरण अतिशय म्हणजे शिवाजी महाराज हे ठरवून जाणीवपूर्वक केलेलं धोरण आणि ही घटना कधीची आहे लक्षात घ्या, यावेळेस शिवाजी महाराज अतिशय लहान वयामध्ये आहे. हे नुकतेच ते पुणवडीले जिजामातेंच्या बरोबर तो पुण्याचा कारभार त्या ठिकाणी नव्यानेच बघायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. त्यांचं वयाची असं समजा बालवयामध्येच ते आहेत आणि अशा याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ज्या वयात त्यांना स्त्री पुरुष संबंध किंवा असं काही आत्ताच्या वर्तमानासारखं प्रगाढ ज्ञान असेल असं काही जरी नसलं तरी मात्र महाराणी जिजाबाई किंवा राजमाता जिजाबाई यांच्या आदर्शामुळे त्यांनी ते निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकले. ही घटना लक्षात त्यांच्या बालपणीच्या संदर्भातली आहे. दुसरी जी घटना आहे ती कल्याणच्या सुभेदाराची घटना आहे. त्यावेळेसचं वय जर आपण बघितलं तर ते आधी मध्य कालखंडामध्ये मधल्या वयामध्ये आहेत, म्हणजे तारुण्याच्या वयामध्ये आहेत आणि आपल्याला माहिती आहे तत्कालीन काळामधले जे तारुण्याच्या वयामधले असले सरदार किंवा त्यावेळचे परंपरा जे दुसरे आहेत, एकाच सुंदर स्त्री जर समोर आली तर तिच्याविषयी काय वर्तन त्या ठिकाणी असलेली बरीच उदाहरणं सापडतात. मात्र अशा वेळेससुद्धा शिवाजी महाराजांनी स्त्रियांकडे असलेला आदरपूर्ण आदर्श दृष्टिकोन या ठिकाणी समोर एक उदाहरण म्हणून आपल्याला घालून त्या ठिकाणी दिलेलं असतं. आणि कर्नाटकात कानाडा प्रांतातली जी काही कर्नाटक प्रांतातली जी आमची घटना जी आपण चर्चा करू 1-5 मिनिटामध्ये पुढच्या, ही शिवाजी महाराजांच्या उतार वयातली घटना आहे. स्त्रियांविषयी त्यांनी जो निर्णय त्या ठिकाणी दिले आदर्श निर्णय, लक्षात घ्या ह्या तिन्ही घटनांवर आपल्याला लक्षात येईल शिवाजी महाराजांच्या बालपणापासून तर त्यांच्या शेवटपर्यंतच्या प्रत्येक कालखंडामध्ये त्यांच्या धोरणामध्ये बिलकुलही बदल झालेला त्या ठिकाणी दिसत नाही. इव्हन त्यांच्या
सक्तीने त्यांनी जे नियम स्त्रियांविषयी लावले ते अधिक सक्तीने ते त्यांनी पाळलेल्या त्या ठिकाणी आपल्याला दिसलेले त्या ठिकाणी दिसून येतात. एक 2 मिनटामध्येच आपण या 2 घटना ज्या आहेत त्या ठिकाणी बघणार आहोत. रंगो त्रिमक कुलकर्णी हा नाव लक्षात घ्या. शिवाजी महाराज शिक्षा देताना कसलाही भेदभाव पाळत नव्हते, जातीचा पाळत नव्हते, नात्या गोत्याचा पाळत नव्हत्या. तो कुणाच कुठेही मोठ शत्रू असो, जवळच असो, मोठा असो किंवा लहान असो. याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला लक्षात येईल. 2 उदाहरणं आपल्या इथं घेऊन आपण इथं थांबू. पहिलं उदाहरण असं आहे का रांझेच्या पाटलाला त्यांनी दिलं, तो अधिकारी होता तरी त्याला शिक्षा त्या ठिकाणी दिली, हातपाय तोडण्याची शिक्षा दिली. तशीच एक घटना आपल्याला असं लक्षात येईल का रंगो त्रिमक कुलकर्णी नावाचा एक त्या ठिकाणी व्यक्ती होता ज्यांनी अशाच प्रकारचं कृत्य मुंजरे गाव जे होतं त्या ठिकाणचा तो व्यक्ती त्या ठिकाणी होता. त्यांनी असंच त्याच्या घरी लग्नात आलेल्या ज्या वऱ्हाडाच्या मध्ये एक जी स्त्री होती, विधवा स्त्री, तिच्याविषयी अपमानजनक वर्तन केलं. आणि हे जेव्हा आता तो त्यांनी वर्तन करून गेलं, मात्र त्याला हे माहिती होतं जर शिवाजी महाराजांना हे कळालं तर रांझ्याच्या पाटलासारखं आपलंही त्या ठिकाणी शिक्षा देतील किंवा आपल्याला मृत्यूदंडाची शिक्षा देईल. आणि त्यामुळे तो घाबरून चंद्रराव मोरे जे आहे त्याच्या आश्रयाला त्या ठिकाणी गेलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची धोरणं जी होती ही कुठल्याही जाती पाती किंवा ऊच नीच, मोठा लहान, गरीब श्रीमंत याच्यानुसार बदलत नव्हती. त्यांचं स्त्रियांविषयीचं धोरण हे अतिशय प्रामाणिकपणे आणि सर्वांना समान लेखणारं त्या ठिकाणी असं होतं. एक शेवटची घटना आपण त्या ठिकाणी बघू, ज्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल स्त्रियांविषयी अन्य अत्याचार करणारा स्वतःचा नातेवाईक जरी असला, जाती धर्माचा किंवा जाती धर्माच्या पुढे स्वतःच्या कुळातलं नातेवाईक जर असलं तर त्यालाही त्या ठिकाणी शिक्षा माफ केली जात नव्हती. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटच्या कालखंडामध्ये कर्नाटकामध्ये मोहीम त्या ठिकाणी उघडली आणि एक दुसरं राज्य आपल्याला असं म्हणजे तर आपल्याला वेंकोरीज राजे त्या ठिकाणी शहाजीराजांची दुसरी जी जहागिरी होती कर्नाटकामध्ये, त्या ठिकाणच्यापर्यंत राज्य त्या ठिकाणी वाढवण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपल्याला असं लक्षात येईल की कर्नाटकाची मोहीम त्या ठिकाणी घेतलेली दिसून येते. आणि ह्या मोहिमेमध्ये परत येताना आपल्याला असं का बेलवडी नावाचं एक प्रांत आहे, त्या बेलवडी नावाच्या प्रांताच्या इथे बेलवडी नावाचा जो प्रांत आहे तो प्रांत काबीज करून घेण्यासाठी मराठ्यांच्या सैन्याने त्या बेलवडीला घेरा घातला आणि लढाई त्या ठिकाणी सुरू केली. यावेळेस शिवाजी महाराजांच्या सैन्यामधचा जो सेनापती होता तो होता सखुजी गायकवाड नावाचा जो सरदार होता. याच्या अधिकाराखाली त्या फौज त्या ठिकाणी होती आणि ह्या फौजेने त्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात की त्या बेलवडीला वेढा घातला होता. तो बेलवडीचा जो सरदार होता त्याने मराठ्यांच्या सैन्याविरुद्ध निकराची लढाई सुरू केली, मात्र तो त्याच्यामध्ये मारला गेला. आणि तो मारला गेल्यानंतर त्याची जी पत्नी आहे तिचं नाव सावित्री असं होतं. ही घटना जी आहे ती 1678 फेब्रुवारी 78 घडलेली घटना आहे. आणि ह्या सावित्रीने तिचा नवरा मेल्यानंतर सुद्धा ती गढी तो प्रदेश लढाई मराठ्यांच्या सैन्यावर लढाई तशीच चालू ठेवली, निकराची त्या ठिकाणी चालू ठेवली. तत्कालीन काळामधले जे काही तत्कालीन संदर्भ आहे त्याच्यामधून असं लक्षात येतं की जवळ 27 दिवस तिने त्या बेलवडीमधला किल्ला आपला लढवलेला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि ह्या सगळ्या 27 दिवसामध्ये मराठ्यांच्या सैन्याला असं वाटलं की आपण इतके शूर पराक्रमी आहोत आणि एक स्त्रीने आपल्याला जवळजवळ 27 दिवस झुंजत ठेवलं. त्यामुळे त्यांच्यामधला पुरुष आता जागा झाला असं आपण म्हणता येईल. आणि एका स्त्रीने इतक्या दिवस आपल्याला झुंजत ठेवणं हे एक अपमान वाटला. आणि म्हणून त्याने जेव्हा ती सावित्री जी आहे तिच्या किल्ल्यावरची रसद त्या ठिकाणी संपली तेव्हा त्यांनी युद्ध थांबवलं आणि ती शरण आली. मात्र ह्या रागामुळे हे जे सरदार आहेत की त्यांनी त्या स्त्रियांचा अपमान केला. ही गोष्ट जेव्हा शिवाजी महाराजांना कळाली तेव्हा त्यांनी प्रचंड असा राग आला आणि आधीच्या धोरणाप्रमाणेच त्यांनीसुद्धा कठोर शिक्षा या गायकवाडाचे तो जो सरदार होता सेनापती शेखुजी गायकवाड आणि जे 300 सैन्य होते या सगळ्यांनासुद्धा
हातपाय तोडले त्यांचे आणि काल कोठडीमध्ये त्यांना टाकून दिलं, अशी सक्त शिक्षा त्या ठिकाणी दिलं. ह्याच्या सर्व ह्या घटनेचा दुजारासुद्धा आपल्याला सभासद बखरजा याच्यामध्ये सुद्धा या घटनेचा उल्लेख त्या ठिकाणी सापडतो आहे. या घटनेचा उल्लेख त्या ठिकाणी सापडतो. म्हणजे एक लक्षात घ्या, ह्या सावित्रीच्या घटनेचा महत्त्व याच्यासाठी आहे का ही शत्रूच्या प्रदेशातले स्वराज्याच्या सीमेबाहेरची स्त्री आहेत. हिचा अपमान केल्यामुळे तसं शत्रूची स्त्री आहे, काही फरक पडला नसता तत्कालीन काळातल्या नियमानुसार. मात्र शिवाजी महाराजांनी स्वतःचा नातेवाईक असलेल्या त्यालासुद्धा, गायकवाडलासुद्धा त्या ठिकाणी शिक्षा केली, हातपाय तोडले आणि जे सैन्य होते त्यांनाही उचित शिक्षा दिली. सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी रायबागी, ही जी सावित्री जी आहे ना, ही सावित्रीने, म्हणजे आपल्याला माहिती असलं पाहिजे का ह्या सावित्रीने जेव्हा शिवाजी महाराजांचं हे जे वर्तन बघितलं त्यावेळेस तिने शिवाजी महाराजांना आपला पिता म्हणून त्या ठिकाणी घोषित केलं. ती त्यानंतर शिवाजी महाराज स्वतःचा पिता मानायला लागली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात द्या, शिवाजी महाराजांचा सर्वात प्रथम पुतळा किंवा प्रतिमा जर कोणी बनवलेली असेल तर ह्या सावित्रीने बनवलेली. म्हणजे ह्या घटनेनंतर तिच्या राज्यामध्ये जेव्हा ज्या मोठ्या इमारती त्या ठिकाणी बांधल्या, राजवाडे बांधले असतील, गड्या बांधल्या असतील, त्या गडाच्या देवळाच्या दरवाजाच्या वरती, जिथं आपण आता वर्तमानात जसं आपण गणपतीचं चित्र लावतो तसं त्या ठिकाणी आपल्या शिवाजी महाराजांचं चित्र त्या ठिकाणी कोरायला सुरुवात केली. आणि शिवाजी महाराजांवर पहिली कविता जर कुणी इतिहासामध्ये जर लिहिली असेल तर ह्या सावित्रीने त्या ठिकाणी लिहिलेले. याचे पुरावे आजही आपल्याला कर्नाटकामध्ये जर आपण त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण असं लक्षात घ्या, शिवाजी महाराजांचं जे धोरण आहे ते धोरण स्त्री, सामान्य सैनिकाची स्त्री असो, ती सरदाराची असो, ती शत्रुपक्षातली असो किंवा अन्य कुठली असो, स्त्री असती आणि ती आपल्या आदर्शवत आहे, हे धोरण शिवाजी महाराज तंतोतंत लहानपणापासून तर त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या कालखंडामध्ये पाळलेला आपल्याला दिसून येतो. जिजाबाईंचा जो आदर्श लहानपणापासून महाराज त्यांना मिळत, त्या आदर्शाचा अंगीकार त्यांनी शेवटपर्यंत त्या ठिकाणी केलेला दिसून येतो. आणि म्हणून लक्षात घ्या, शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरसुद्धा हे स्वराज्य हे जवळजवळ 26 वर्ष त्या ठिकाणी जनसामान्यांनी त्या ठिकाणी लढवलेलं दिसून येतं. स्त्रियांविषयीचं अन्न सांगायचं झालं तर त्यांच्या गुप्तचर यंत्रणेमध्ये महत्त्वाची भूमिका जर कोण बजावत असेल तर जर आपण इतिहासाचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल का वाघ्या मुरळी नावाची जी काही आपल्याकडे जे जागरण गोंधळ आहे, त्या जागरण मुरळी जे जास्त आहेत त्यांचासुद्धा एक आदर्श आणि एक सन्मानपूर्वक स्थान स्वराज्याच्या निर्मितीसाठी असलेलं दिसून येईल. शिवाजी महाराजांच्या गुप्तचर यंत्रणेमध्ये या मुरळी आणि वाघ्या जे होते यांना मोलाचं स्थान होतं. त्यातल्या त्यात मुरळीला एक मोलाचं स्थान होतं. गुप्त बातम्या इकडून आणि तिकडून शत्रूच्या प्रदेशातून आणण्याचं महत्त्वाचं काम या मुरळी त्या ठिकाणी करत होत्या. आणि हे काम अतिशय विश्वासपूर्ण, शिवाजी महाराज त्यांना विश्वास दाखवून त्यांना आपल्या स्वराज्याच्या कामासाठी सहभागी करून घेतलं. आणि याचाच तो परिपाक आहे, शिवाजी महाराज नसताना किंवा संभाजीराजे नसतानासुद्धा जवळजवळ 26 वर्ष औरंगजेबाशी किंवा मुघलांची लढाई मराठ्यांनी केलेली त्या ठिकाणी दिसून येईल. असं अनेक उदाहरणं आपल्याला शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या अनुषंगाने, स्त्रियांविषयीच्या धोरणाच्या अनुषंगाने बऱ्याच प्रमाणात त्या ठिकाणी आदर्शवर त्या ठिकाणी सापडतील. आपण त्यांचा अभ्यास त्या ठिकाणी केला पाहिजे, अधिक सखोलपणे केला पाहिजे. नाहीतर कसं होतं, मी आधी म्हटल्याप्रमाणे आता पॉप्युलर हिस्ट्री सुरू आहे. म्हणजे फक्त शिवाजी महाराज एक दैवी पुरुष आणि आपल्याला वाटेल त्या पद्धतीने आपण त्यांना मांडत असतो. मात्र एक अकॅडमिक हिस्ट्री जर शिवाजी महाराजांच्या अभ्यासपूर्ण ते मांडली तर जगभरामध्ये संदर्भ देऊन आपल्याला ते अधिक सखोलपणे त्या ठिकाणी लोकांमध्ये त्या ठिकाणी नेता येईल. शिवाजी महाराजांच्या वेगवेगळे पैलू त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आपण नाशिक लाईव्हवर आहे, काही दिवसांनी जर संधी मिळाली तर शिवाजी महाराज आणि नाशिक असा काय संबंध आहे का याविषयीचे काही संदर्भ मला ब्रिटिश रेकॉर्ड, फ्रेंच, डच रेकॉर्ड याच्यामध्ये सापडले आहेत. शिवाजी महाराज आपल्याला एवढंच माहिती का सुरत लुटीच्या वेळेस त्र्यंबक करून तिकडे गेले होते, पण असं नाही आहे. शिवाजी महाराजांचा नाशिकचा बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी संदर्भ आलेला आहे.
त्या फ्रेंच रेकॉर्ड, ब्रिटिश रेकॉर्ड, डच रेकॉर्ड याच्यामध्ये बरेच पत्रव्यवहार असे आहेत ज्याचा शिवाजी महाराजांच्या आणि नाशिकच्या संबंध त्या ठिकाणी आले. याच्यावर सुद्धा आपण अधिक संशोधन केलं तर अधिक बोलता येईल. नंतर कधी वेळ मिळाला तर आपण नक्की त्याच्याविषयी चर्चा त्या ठिकाणी वेगळी त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे शिवाजी महाराजांचा फक्त आता अफजल खान, कोथळा, शाहिस्ते खानाची बोटं याच्यापेक्षाही सामाजिक इतिहास वेगळा आहे, मोठा आहे, चांगला आहे, आदर्शवत आहे. तो राजकीय इतिहास गरजेचाच आहे. त्याचबरोबर ह्या ज्या वेगवेगळ्या पैलू आहेत ह्या पैलूंवर सुद्धा आता आपल्याला त्या ठिकाणी फोकस त्या ठिकाणी करावं लागेल आणि वेगवेगळे दृष्टिकोन वेगवेगळ्या अँगलनी शिवाजी महाराजांचा अध्ययन करणं हे आपलं सर्वांचं त्या ठिकाणी काम आहे. आपल्या सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि काही जे प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट्समध्ये ते विचारा. मी त्याच्यावर प्रयत्न करेन आपल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे. थँक्यू व्हेरी मच. काही नसतील नसेल काही. थँक्यू व्हेरी मच. सर्वांचे धन्यवाद.